काला जादू गाईस. समवन डिड काला जादू ऑन मी. काय काला जादू वगैरे दाखव. कोण तर भावलीला पिना टोचा लागले बसून बसून. कोण काय करत नाही. Morning guys. Welcome back to my channel. I hope everybody is happy and enjoying. Also, I pray you guys will be healthy always. I know 2-3 दिवस अजिबात व्हिडिओ नाही आले. लाईक आय गेस फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस मी व्हिडिओज नाही बनवले बिकॉज मी खूप आजारी होतो. त्यामुळं नाही पॉसिबल होत. सो त्यामुळंच 3 दिवसाचा ब्रेक झाला. आज मंडे आहे आणि ऑफकोर्स 9 to 5 आपल्याला पहिल्यांदा कंप्लीट करावंच लागेल. सो मी सध्या तेच लॉग इन केलेलं आहे आणि माझे काम कंटिन्यू करतो आहे. आज बाहेर जाण्यासाठी अजिबात चांगला दिवस नाही आहे बिकॉज हेवी स्नोफॉल आहे आज आणि उद्याच्याला. आज ॲक्च्युली मी ऑफिसला जाणार होतो बट सकाळची थंडी बघितली आणि 2 दिवसाआधीच आपण आजारी आहे त्यातनं बाहेर पडलो आहे. तर मग म्हटलं नाही, ऑफिसला जाणं हा अजिबात बेटर चॉईस नाही होऊ शकत. सो ऑफिसला जायचं मी आज कॅन्सल केलं आणि घरूनच लॉग इन केलं. उद्याच्याला मे बी मला जावं लागेल बिकॉज 3 दिवस कंप्लीट करायचे आठवड्यातले. सो मंगळवार बुधवार आणि गुरुवार 3 दिवस होऊन जातं. सो फ्रायडे अगेन रेस्टसाठी लाईक थोडं घरी थांबू शकतो. आणि मला फ्रायडेला ऑफिसला जायला अजिबात नाही आवडत बिकॉज ऑलरेडी विकेंड मोडमध्ये पोचलेलो असतो आहे आणि त्यात ऑफिस बापरे आय कॅनॉट हँडल. सो आत्ता पूजा बाहेर गेलेली आहे. ॲक्च्युली पासपोर्ट साईज फोटोज काढायचे तिचे, कारण परवा दिवशी तिची अपॉइंटमेंट आहे लाईक 15 जानेवारीला रेसिडेन्सी परमिटची, जे मी तुम्हाला परवा दिवशी डॉक्युमेंट्स त्याचे प्रिपेअर केलेले दाखवले होते. सो त्याच्यासाठीचे फोटोज तिचे पासपोर्ट साईज लागणार आहेत, ते काढायला ती बाहेर गेली. आता येता नवीन काय ती प्लॅन करते आणि काय घेऊन येते आय डोंट नो. बट सध्या ती त्यासाठीच गेलेली आहे. मग आय गेस अजून 1 तासभर तरी तिला लागेल आणि माझे पण आता कंटिन्युअस बॅक टू बॅक कॉल्स आहेत. सो आय थिंक पहिल्यांदा मी ते फिनिश ऑफ करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सो आता ऑलमोस्ट 11-11:30 वाजलेले आहेत आणि आत्ता माझे कॉल संपले. सो मी थोडासा ब्रेक घेतला आहे 10-15 मिनटांसाठी. थोडी रेस्ट लाईक पाणी प्यायचं, वॉशरूम ब्रेक, एव्हरीथिंग. तर पूजा आत्ता आली बाहेरनं जाऊन. बाहेर एवढी थंडी आहे लाईक ऑलमोस्ट -6 -7 डिग्री टेम्परेचर आहे. स्नोफॉल पण स्लाइटली चालू आहे, लाईक थांबलेला नाही आहे तो. सो बाहेर खूप जास्त बेकार वातावरण आहे यावर्षी. मागच्या वर्षी एवढं अजिबात नव्हतं, लाईक हार्डली 1 आठवडा स्नोफॉल झाला होता, पण यावर्षी खूप जास्त स्नोफॉल होतोय. आय थिंक सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. लाईक इवन इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर खूप डाऊन जाते. उद्याच्याला पण खूप हेवी स्नोफॉल होणार आहे. लाईक डे टाईममध्ये -6 -7 टेम्परेचर राहील आणि आफ्टर सनसेट लाईक 4-4:30 नंतर ते -14 -15 पर्यंत जाईल टेम्परेचर. बट काही जरी असलं तरी उद्या मला ऑफिसला जायलाच लागेल बिकॉज 3 दिवस कंप्लीट करायचे आहेत. हात थंड पडल्यामुळे माझ्या बोटाची एक नस सुजली. काय झालं? नस सुजली गाईज माझ्या एका बोटाची. कुठली नस सुजली? छान. दुखती गाईज ती नस माझी. इथं मी बिना ग्लव्स बाहेर फिरतो. हिला ग्लव्स घालून सुद्धा बाहेर हातपाय थंडे पडतात. काय करावं? गाईज तुम ऐसे नहीं बोल सकते हो. गाईज नाही असं म्हणत, मी असं म्हणतोय. गाईज ना काय घेणं देणं नाही. तू ग्लव्स घाल नाही तर घालू नको. आता आमच्याकडं आज पुन्हा चिकन व्हायला लागले. आय नो तुम्हाला वाटत असेल काय हा सारखे हे लोक चिकन सोडून दुसरं काय खातात का नाही. बट हां, मोस्टली आठवड्यातनं 2 टाईम तरी 2 किंवा 3 टाईम चिकन होतंच आमच्याकडं. कारण काय भाजीला काही पर्यायच नसतो. जसं मी सांगितलं अजून पण तब्येत काही एवढी ठीक नाही आहे. बट स्टील नाव आय कॅन वॉक. बाकी 2-3 दिवस तर पूर्ण बेडवरती लोळतच पडलेलो होतो मी. मी त्या बेडवर न उठलो ना कुठं बाहेर गेलो ना काय केलं. 1 दिवस काव्य आली होती आमच्याकडं, पण ते पण आम्ही आय थिंक काय जास्त एन्जॉय नाही करू शकलो. तेवढंच खेळलो थोडंफार तिच्यासोबत, बाकी तर बसूनच होतो.
आय डोंट नो असं का होतंय मला, लाईक दिवसभर काय नाही होत, बट संध्याकाळ झाली की खूप जास्त विकनेस आल्यासारखं होतं आणि काही खायची पण इच्छा नाही होत. आता काला जादू गाईज, समवन डिड काला जादू ऑन मी. काय काला जादू वगैरे दाखव. कोण तर भावलीला पिना टोचा लागले बसून बसून. कोण काय करत नाही, मला आपलं खाणं चांगलं पिणं माहिती. सुधरवायचं. माझं खाणं पिणं चांगलंच आहे, कोण मी सगळं एवढं रिकामं हेल्दीच नाही, त्यांची खातो. कामं सोडून आपल्याला काला जादू का? नाही नाही, आहेत भरपूर लोक आहेत. इतकं पण अंधविश्वास ठेवू नये. अंधविश्वासाचा विषय नाही आहे हा. काला जादू इज रिअल. लोकांना, लिबरल लोकांना सांगून काय फायदा नाही. ह्यांना असं वाटतंय की हा असलं काय नसतंयच. असतं, पण त्याचं एवढं पण विचार इफ देअर करायचा इज नाही. पॉझिटिव्ह एनर्जी देअर इज निगेटिव्ह एनर्जी टू बॅलन्स इट. त्यामुळं माझा तर विश्वास आहे, बाकीच्यांचा आहे असेल नसेल आय डोंट नो, बट ही पर्सनल चॉईस आहे आणि माझा याच्यावर विश्वास आहे. इथं असे सुट्टे लेग पीस पण मिळतात, त्यामुळे थोडंसं ते लेग पीससाठी ना स्किन काढायचा वगैरे खूप जास्त झंझट आहे. त्यामुळे आम्ही आता फिलेट आणायला चालू केले. आधी आम्ही पण लेग पीस आणत होतो बिकॉज मला बिर्याणीमध्ये वगैरे लेग पीस आवडायचा. हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणं ना खूप डिफिकल्ट आहे बिकॉज याचा वाईड अँगल एवढा नसतो आहे मोबाईल कॅमेराचा. मी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे की ज्याच्यामुळं थोडं वाईड अँगल. मला बोलू देशील 2 मिनिटं? नाही, काय ऑर्डर केलंय? अरे वाईड अँगल लेन्स तुला सांगितलं तर होतं, 1 जानेवारीलाच ऑर्डर केले ते मी. हां ओके, तर वाईड अँगल लेन्स ऑर्डर केली आहे मी मोबाईल कॅमेरासाठी, बट ती अजून आय थिंक डिलिव्हर व्हायला किती दिवस लागतील आय डोंट नो. मी ट्रॅक केलं बट अजून तरी त्याचं काही नोटिफिकेशन नाही आलेलं आहे मला. सो टाईम तर लागेल ऑफकोर्स, विल सी. बट हां, आपल्या प्रागच्या ट्रिपच्या आधी येऊन जाईल असं सध्या तरी वाटतंय. लेट्स सी, बिकॉज तिथं तर ॲटलिस्ट बाहेर फिरायला जाताना थोडासा वाईड अँगल व्ह्यू असणं गरजेचं आहे. बिकॉज हा फोन असा खूप लांब धरावा लागतो मला जर थोडं जरी आजूबाजूचं शेअर करायचं असेल तर. मी परचेस करेल DJI Osmo Action 6 और Osmo Pocket 3. दोघांची प्राइस रेंज अप्रॉक्सिमेटली सिमिलर आहे, फक्त ॲक्शन 6मध्ये थोडा लो लाईट परफॉर्मन्स आहे बिकॉज इट्स ॲक्शन कॅमेरा. सो आणि त्याचा थोडा सेन्सर साईज वगैरे मोठा आहे त्याच्यामुळं. बट बोथ कॉस्ट मोर दॅन आय थिंक 70,000 इंडियन रुपीज. आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट आत्ता करणं अर्ली स्टेजमध्ये आय डोंट थिंक इट्स वर्थ इट. सो लेट्स सी की जर माझे नाईस सबस्क्रायबर काउंट झाला, लेट्स से more than 1,000 subscribers, then maybe I'll go and purchase one camera from these two. But for now, mobile is suffice. And तर काहीच आता वाजलेले आहेत 6 आणि काम संपल्यानंतर घरच्यांशी बोलणं वगैरे सगळे प्रायव्हेट थिंग्स कंप्लीट झालेले आहेत. तर आता मी आणि पूजानं ठरवलं आहे की एक फनी गेम खेळायचा. तर तो गेम असा आहे की हाऊ वेल डू यू नो मी, म्हणजे काय क्वेश्चन्स यूज करणार, काही क्वेश्चन्स आम्ही घेणार आणि त्याचे आन्सर पूजानं पण द्यायचे की मला त्या माझ्यासाठी त्या क्वेश्चनचा राईट आन्सर काय आहे आणि पूजासाठी त्या क्वेश्चनचा राईट आन्सर काय आहे हे मी सांगेल. तर आय थिंक हा खूप मोठा गेम होऊन जाईल किंवा खूप टाईम पिरियडवाला गेम होऊन जाईल. बट आम्ही फक्त 4 क्वेश्चन्स घेणार आहे आजच्या व्हिडिओसाठी आणि त्याच्यानंतर जर या व्हिडिओला रिस्पॉन्स आला किंवा हे जर लोकांना आवडलं तर आपण हा गेम एक प्रॉपर व्हिडिओ, डेडिकेटेड व्हिडिओ ह्याच्यावरती बनवू. तर लेट्स स्टार्ट प्लेईंग. ओके, तर मी क्वेश्चन्स काय काढलेली आहे लिस्ट ChatGPTवरनं. आता ह्यातले काय क्वेश्चन्स आम्ही 4 क्वेश्चन्स घेणार आहे फक्त. ओके, सो पहिला क्वेश्चन, व्हॉट फूड डू आय डिसलाईक द मोस्ट. असं काय आहे, असं कोणता खायचा पदार्थ आहे जो मला अजिबात नाही आवडत? कोबीची भाजी खाऊ शकतो.
नाही खाऊ शकत. 2 वेळा बनवली नाही खाल्ली. इट्स लाईक कधी कधी मूडवर डिपेंड आहे, बट त्याच्यापेक्षा पण जास्त डिसलाईक मी कशाला की जे मी अजिबातच नाही खात. अजून ह्याच्यावरती एक हिंट देते तुला की ती एक अशी स्पेसिफिक डिश नाही आहे. पाणीपुरी. नाही, स्पेसिफिक डिश नाही आहे ती कोणती, पण एक टाईपचं फूड आहे की त्या टाईपचं फूड मी कधीच खात नाही. चायनीज. नाही, मग स्पायसी फूड. मी कुठलंच स्पायसी फूड खात नाही. राहू द्या, माझ्यासोबत राहून सवय झाली आहे तुम्हाला. सी, घरातलं जेवण इज लाईक नॉर्मली स्पायसी आहे, ते पण मी जास्त मसाल्याचं नाही खात. ठीक आहे, आता तुम्ही सांगा. तू नाही गोड खाऊ शकत नाही, तू कुठलीच गोड डिश तुला आवडत नाही. एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी फक्त बासुंदी. बाकी कुठली गोड डिश आवडत नाही. बरोबर आहे. दाबू नको, प्रॉब्लेम. ओ सॉरी. एक मला गालाच्या आतमध्ये थोड्या जखमा आहेत, ज्या आधी मी पडल्यामुळं किंवा चावल्या गेल्यामुळे झालेल्या आहेत. इकडे ते पण मला बघून असं- बोला यार. ठीक आहे, तिकडं तिने कॅमेरा सेटअप केला, त्याच्यामध्ये ती रील अपलोड करणार आहे आणि इकडं माझा व्हिडिओ चालू आहे. त्याच्यामुळे मला इथं गाल गुचे घेतलं की दुखतं ते, म्हणून मी तिला हाताने सांगितले गालानं नाही दाबायचं, पण तरी ती तेच करणार परत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. व्हॉट सॉन्ग डू आय सिक्रेटली लव्ह? इन शॉर्ट, माझं फेवरेट सॉन्ग कुठलं? रांझना. माझं. मी ह्या बाबतीत कधी डिस्कसच नाही केलं, त्यावर मी 100 वेळा हिच्यासमोर म्हणून दाखवले की माझं फेवरेट सॉन्ग रांझना आहे. सो त्यामुळे तिला वाटते, तिला माहिती आहे माझा आन्सर, पण हिचा आन्सर ही कधी माझ्यासमोर बोललेली नाही, त्यामुळे आय डोंट नो. पण गेस करायचं झालं तर मोस्टली कोणतं तरी मिड 2000 मधलंच हिला आवडत असणार आहे, कारण लेटेस्ट कुठलं गाणं हिला आवडत नाही. मी बॉलिवूडची फॅन आहे. बॉलिवूड इज लाईक ठीक आहे, फॅन नाही आहे मी, बट जे चांगले पिक्चर आहेत त्याला मी अप्रिशिएट करतो, जे बकवास आहेत ते मी बघतच नाही. सो ठीक आहे. कोणता आहे तुझा सॉन्ग? नाही माहिती याचा आन्सर मला. मला मोस्ट ऑफ सगळेच सॉन्ग आवडतात. असे आवडतात specific- सगळेच मला, पण फेवरेट कशाला म्हणतात की दिस इज समथिंग एल्स. सी, तिलाच तिचं आन्सर माहित नाही, तर हाऊ यू एक्सपेक्ट मी टू मी आन्सर? असं कोणतंही एक डायरेक्ट सॉन्ग फिक्स नाही केलं की मला हेच आवडतं असं. असं नसतंय. चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट काइंड ऑफ ट्रिप्स डू आय एन्जॉय द मोस्ट? ऍडव्हेंचरस. नॉट रिअली. मग कोण? What adventures do you think I will do with this body? I can do adventure. पण सगळ्यात जास्त तुम्हाला तर तेच करायला आवडतं, ऍडव्हेंचर. लाईक जे मला आवडतं ते लाईक समथिंग सेटल्ड ट्रिप, लाईक लेट्स से ठीक आहे थोडंफार ॲडव्हेंचरस गोष्टी आय कॅन मॅनेज, बट ॲडव्हेंचर ट्रिप इज आय कॅनॉट मॅनेज. लाईक कम्प्लीट जर ट्रिपच ॲडव्हेंचरस आहे, नाही कम्प्लीट ट्रिप नाही ऍडव्हेंचरस, थोडं काम, थोडी ऍडव्हेंचरस. लेट्स से मी कुठेतरी फिरायला चाललोय, तिथं एखादा ट्रेक आहे छोटासा, 4 hour 5 hour मॅक्सिमम ट्रेक, तेवढं आय कॅन हँडल. तर अशा टाईपच्या ट्रिप्सच मला आवडतात. मोस्टली मी बॉडीला त्रास न होता रिलॅक्स राहून जे काय करता येईल त्यावाल्या ट्रिप्स मला आवडतात. ट्रॅव्हलिंग पण मी तसंच बऱ्यापैकी अरेंज करतो की जिथं स्ट्रगल जेवढं कमी करता येईल तेवढं कमी. हां, अशा टाईपच्या ट्रिप्स आवडतात. बट मोस्टली याचा आन्सर असं होतं की मे बी तुला हिल टॉपवाल्या ट्रिप्स, हिल्सवाल्या और सी शोर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरचं. ऑब्विसली अशा तुम्ही type च्या. समुद्र किनाऱ्यावरच हां, सो करणार. मला समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जास्त आवडतं रादर दॅन गोईंग ऑन हिल्स. एक ते पण आवडतं मला, नाही असं नाही, बट एक स्पेसिफिक ठिकाणी त्या स्पॉटला काहीतरी मिनिंग पाहिजे. असं उगाच कुठल्या पण डोंगरावर चढून मला चांगलं नाही वाटत, बट मी कोणत्या पण बीचवर जरी असलो तरी मला भारी वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन. माझ्याबद्दल कोण सांगणार? हा, तुझा आन्सर. तुला कोणत्या टाईपच्या ट्रिप्स आवडतात? हा, अजूनपर्यंत लाईक मी खूप कमी ट्रॅव्हल केले हिच्याबरोबर. लाईक 8 महिने झाले लग्नात, सो हार्डली आय थिंक 3-4 ट्रिप झाल्या. एक गोवा झाली आहे. नाशिक तर युजली आम्ही माझ्या सासूरवाडीला गेलो होतो, तर त्यामुळं नाशिकची ट्रिप, बट नाशिक तर काहीच नाही फिरलो मी.
सगळ्या रिलेटिव्सकडंच येणं जाणं झालं. सो आता मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा इंडियात जाईन त्यावेळेला पॉसिबली नाशिक ट्रिप होईल आणि डायरेक्ट पोलंड. सो हार्डली 3-4 टाइम आम्ही बाहेर गेले. सो अजून एवढा प्रेफरन्स मला नाही माहिती की कसा असेल, बट व्हॉट आय थिंक इज मे बी तिला डोंगरच जास्त आवडत असतील. नो मग काय सिटीज? सिटीज, थोडं सी साईड, बस एवढंच. ओके, सो सिटीज आणि सी साईड चूज केले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, लेट मी व्हॉट अनॉइज मी क्विकली? माझा राग. व्हॉट अनॉइज मी क्विकली म्हणजे मी राग. लगेच फ्रस्ट्रेटेड कशामुळे होते? तुझ्या कुठल्या ऍक्शनमुळे मी लगेच फ्रस्ट्रेटेड होते? माझं उलट उत्तर. ऑब्विसली लई उलट उत्तर देते. आणि तुझ्यासाठी ते असं आहे की मी वस्तू जागच्या जागी न ठेवून. येस, सगळ्याचा नाही घेते मला ते आवडत नाही, बिकॉज मी वस्तू समोर डोळ्याला दिसतील असे ठेवतो आणि तिला आवडतं की सगळं कपाटात लपवून ठेवायचं, की कोणी जरी आलं तर त्याला ते दिसलं नाही पाहिजे किंवा स्वतःला पण ते असं इझिली दिसलं नाही पाहिजे. सगळं कपाटाच्या आत हाईड करून लपवून ठेवायचं. तसं नाही, वस्तू जागच्या जागी ठेवायची. मला वरती पसारा नाही आवडत. जागच्या जागी म्हणजे काय असं? समजा आता फॉर एक्झाम्पल मी माझा हेडफोन मागचे 4 वर्ष माझा चार्जर आणि हेडफोन्स त्या कपाटात समोरच ठेवत होतो. ती माझी जागा होती, राईट? माझी चॉईस होती की मी माझे हेडफोन्स तिथं ठेवत होतो, माझे सगळं जे काय असेल चार्जर वगैरे तिथे ठेवत होतो. पण ते तिला आवडत नव्हतं का? कारण ते सगळं समोर आहे. मग ते तिनं उचलून कपाटात ठेवलं. ते जागच्या जागीच होतं. प्रॉब्लेम जागच्या जागी नव्हतं, तो पसारा दिसायचा. कोणी पण आलं किंवा मलाही बघायला ते irritate मी व्हायचं. हेच सांगतोय, कुणाला दिसलं नाही पाहिजे. ते असं सगळं आतमध्ये लपवून अरे ठेवायचं घरात कपाटात. कपाट एवढे दिले, तर मग ते कशासाठी दिले? ठेवायसाठी नाही, दिले. माझ्यासाठी इज ऑफ गेटिंग इट इज इम्पॉर्टंट. नाही, मला ते नाही आवडत. मी ते तिथं जाऊन कपाट उघडणार, त्या कपाटातनं काढणार, मग मी चार्जिंग लावणार, तेवढ्यात मी फ्रस्ट्रेट होऊन जाईल. बेटर आहे की तिथनं पटकन उचललं, यूज केलं, परत तिथंच ठेवून दिलं. हे माझी सवय कशी आहे की ते इझिली ऍक्सेसिबल पाहिजे असं ठेवतोय मी. पण तिचं कसं आहे की ते कुणाला दिसलं नाही पाहिजे किंवा मला कोणतीच समोर वस्तू नाही अशी आलं पाहिजे. वरती पडलेली आवडत नाही. ती जागच्या जागी व्यवस्थित तिथे कपाटात ज्याच्या त्याच्या जागी हे ठेवलेली बरी मुलींचं वाटते. थोडं असते. जे मुलं आहेत ते माझ्याबरोबर एक्झॅक्टली रिलेट करत असतील की त्यांना ते लपवून ठेवण्यापेक्षा किंवा कुणाला दिसल नाही दिसल ह्याच्यापेक्षा जास्त ते त्यांच्यासाठी मॅटर हेच करते की ते किती इझिली ऍक्सेसिबल आहे त्यांना. 99% पोरं जे एक्सेप्ट ज्यांना ओसीडीचा प्रॉब्लेम आहे ती प्रत्येक पोरं माझ्यासारखीच वागत असणार असं मला तर वाटतंय. आता ते किती खरं आहे किती खोटं आहे तुम्हीच कमेंट करून सांगा. तर हाच लास्ट क्वेश्चन होता. 4 क्वेश्चन आपण संपवलेत. मे बी जर तुम्हाला अशा काही टाईप फनी गेम्स किंवा असे काही व्हिडिओज आवडत असतील तर तसं कमेंट करून सांगा. आम्ही डेडिकेटेड त्याच्यावर ज्यावेळेला आम्ही घरी असू ऑब्व्हियसली त्यावेळेला व्लॉग करण्यासारखे पॉईंट्स खूप कमी असतात. सो तशा वेळी आम्ही ते व्हिडिओज बनवायचं ट्राय करू. बाकी ज्या वेळेला बाहेर असू त्यावेळेला ऑफकोर्स व्लॉग्स वगैरे तर कंटिन्यू येतच राहतील. जस्ट ज्या वेळेला घरी असू त्यावेळेचा प्रश्न आहे हा. बट ठीक आहे, आय थिंक दॅट्स इट फॉर टुडे. वी एन्जॉयड आवर डे समहाव लिटल बिट and you also keep enjoying your time with your loved ones and thank you so much for watching us till now. Like our video, subscribe to our channel and be happy. Thank you very much guys. Bye-bye. Good day. Bye.